पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी काल हिंसाचार घडला। दोन गटांमध्ये खरं तर तणाव निर्माण झाला आणि त्याचंच पुढे जर आपण पाहिलं तर जाळपोळ आणि दगडफेकीपर्यंत हे संपूर्ण जे प्रकरण पोहोचलं। आज संपूर्ण गावामध्ये जर आपण पाहिलं तर तणावपूर्ण शांतता दिसतीये। मोठ्या प्रमाणामध्ये या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहे ते शिकण्यासाठी येत असतात। मात्र आज या गावातील ह्या शाळा आहेत, म्हणजे ही माध्यमिक शाळा असेल, त्यानंतर जिल्हा परिषद शाळा असेल, अशा या सर्व ज्या शाळा आहेत त्या पूर्णपणे आज भरलेल्या दिसून येत नाहीये। त्यामुळे शाळेत जो होणारा किलबिलाट आहे तो कुठेतरी आज आजच्या दिवस का होईना तो थांबल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। विद्यार्थी खरं तर शाळेत नाहीये, शिक्षक जरी आता शाळेत असले तरी विद्यार्थी नाही आहेत। माझ्याबरोबर या ठिकाणचे पुढारी चे जे स्थानिक प्रतिनिधी आहे आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहेत। काय एकंदरीत या संपूर्ण यवत गावचा इतिहास आहे, कशा पद्धतीने या यवत गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने संपूर्ण समाज राहत असतो। सर 26 जुलैची घटना घडण्यापूर्वी आपण या ठिकाणचा यवतचा इतिहास पाहूया। यवतला ज्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच ठिकाणाहून गेली 20 वर्ष तांबोळी कुटुंबातील म्हणजे मुस्लिम तांबोळी कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात, त्यांचे प्रतिनिधी असतात। या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्ग यवत गावातून जातो आणि त्या महामार्गावरून संत तुकाराम महाराजांची पालखी दरवर्षी जाते। या पालखी सोहळ्यात देखील मुस्लिम बांधव मुस्लिम महिला मस्जिदमधून भाकरी करून बेसन भाकरीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात। त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे सण असोत किंवा हिंदू समाजाचे सण असोत, दोन्हीही समाज एकत्रित सण साजरे करतात। परंतु 26 जुलैला जी घटना घडली त्यानंतर या दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला। त्यानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नियोजन झालं। हिंदू जन आक्रोश मोर्चा म्हणजे अशी यापूर्वी अस्तित्वात नसलेली संघटना या ठिकाणी अचानकपणे आली। त्यात काही स्थानिक लोक होते, काही बाहेरचे लोक होते। त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर आणि किन्नर आखाड्याच्या सांधवी यांना या ठिकाणी बोलवलं। त्यांनी प्रक्षोभक भाषण केलं। हे सर्व झाल्यानंतर देखील वातावरण शांत होतं। परंतु शुक्रवारी काल अचानक एका सय्यद आडनावाच्या मुस्लिम समाजाच्या युवकाने सोशल मीडियाच्या आधारे हिंदू समाजाच्या भावना दुखवतील अशी एक पोस्ट टाकली। त्या पोस्टनंतर त्याचं घर असणाऱ्या सहकारनगर भागात त्याच्या घरी जमाव जमवून त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली, मस्जिदीचे नुकसान करण्यात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी या सर्व परिस्थितीला दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। यवत पोलिसांनी काल रात्री उशिरापर्यंत 80 ही संपूर्ण जी परिस्थिती आहे ती कालपर्यंतची झाली। आज जमावबंदी लागलेली आहे। आजची काय गावातील परिस्थिती? आज गावातील जिल्हाधिकारी पुणे यांनी काल प्रतिबंधात्मक आदेश दिल्यामुळे आज गावातील बाजारपेठा बंद आहेत, या ठिकाणच्या शाळा बंद आहेत। या ठिकाणचे दोन्ही समाज म्हणजे हिंदू समाज आणि मुस्लिम समाज घाबरलेला आहे, तो घरातून बाहेर पडत नाही। अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास यवत गावची बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आहे आणि हे कुठंतरी थांबायला पाहिजेत म्हणून दोन्ही समाजाच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन शांतता कमिटीची बैठक घ्यावी। यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणचं जीवन पूर्वपदावर येईल असं मला वाटतं। आताची काय परिस्थिती आहे गावामधील? किती तरुणांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलंय, किती तरुण गाव सोडून आता गावाबाहेर गेलेले आहेत, कारण धरपकड खरं तर पोलिसांकडनं सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अज्ञात 80 ते 90 लोकांवर गुन्हे दाखल केलेत। आणखी यातील आरोपींची म्हणजे अज्ञात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांनी रात्रीपर्यंत 20 ते 25 युवकांना नागरिकांना अटक केलेली आहे। मोठ्या प्रमाणात धरपकड चालू आहे आणि पोलीस आता ॲक्शन मोडवर आल्यामुळे या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये अत्यंत अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। यवतची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे। त्याचबरोबर या भागातील प्रामुख्याने नागरिकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून आहे। शेतीची कामंसुद्धा गावातून बाजारपेठेतून जावं लागतं, त्यामुळे शेतीच्या कामाला सुद्धा आज नागरिक बाहेर पडलेले नाहीत। असं चित्र आज सकाळी 7 वाजल्यापासून या परिसरात पाहायला मिळतंय। एकंदरीत या संपूर्ण गावाचा जर इतिहास पाहिला तर गुन्ह्या गोविंदानं नांदणारं हे जे गाव, दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारं हे गाव, मात्र याच गावाला कुठेतरी दृष्ट लागली की काय असंच म्हणावं लागेल। आणि काल जी घटना घडली त्यानंतर आज गावामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतीये। मात्र गावातील जे युवक आहेत ते भयभीत झालेले आहेत।
पोलीस धरपकडतील म्हणून हे युवक गाव सोडून गावाबाहेर पळतात आहे. 25 ते 30 तरुणांना ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ते दोन्ही गटाचे आहेत. मात्र असा हिंसाचार याआधीही केव्हा झाला नव्हता. मात्र कालच हा हिंसाचार कसा घडला असा कुठेतरी सवाल ग्रामस्थही उपस्थित करतायत. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, यवत, पुणे.